नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी ऋषिकरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज जर मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे यायला आता सुरुवात झालेली. आता हे कशाप्रकारे चेक करायचं की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत किंवा नाही. आता काहींचा अर्ज मंजूरसुद्धा झाला आहे आणि तरीसुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे आले नाही. तर त्याचं कारण काय, तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या DBTC इनेबल असणं गरजेचं आहे. आता ते कशाप्रकारे चेक करायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आता जर का तुमचं हे इनेबल नसेल तर त्यासाठी काय करायचं जेणेकरून तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर लाडक्या बहिणींनो, कशाप्रकारे इनेबल आहे की नाही चेक करायचं बघूयात. तर सर्वप्रथम ताईंनो काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे npci.org.in. अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल. खाली स्क्रोल डाऊन करा आणि या ठिकाणी बघू शकता तुम्हाला कन्झ्युमर म्हणून एक ऑप्शन दिसतोय बघा, त्याच्यासमोर एक प्लस दिसतंय. एक नंबरलाच कन्झ्युमर ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता खाली दिसेल तुम्हाला भारत आधार सीडिंग इनेबल, यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं. आता या ठिकाणी भारत आधार सीडिंगवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. जसा तुमचा नेटवर्कचा स्पीड असेल त्या पद्धतीने रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग दिसते त्यावरती क्लिक करा आणि त्यामध्ये 3 नंबरला एक ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाका. खाली कॅप्चा कोड दिला, हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी एंटर करायचं. व्यवस्थित आधार नंबर टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे. मी सर्व माहिती टाकतो आणि चेक स्टेटसवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे. आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा अशा प्रकारे. तो OTP इंटर OTP या ठिकाणी टाकून सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता तुम्हाला दाखवेल की तुमचा आधार नंबर मॅपिंग स्टेटस बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला इनेबल फॉर DBT अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी दाखवलं पाहिजे. इनेबल फॉर DBT जर अशा प्रकारे दाखवलं तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. खाली बँक नेम कोणती, तर बँक ऑफ महाराष्ट्र आहे. ज्यांचं या ठिकाणी इनेबल फॉर DBT नसेल त्यांनी काय करायचं आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढायचं आहे. ॲटोमॅटिक तुमचं ते DBTशी लिंक होईल आणि लिंक झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे येऊन जातील.